श्री स्वामी समर्थ। गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। नमस्कार स्वामी भक्तांनो, साधारण 20 पेक्षा जास्त वर्षापूर्वीची गोष्ट आहे। त्यावेळी सद्गुरू बिल्लाड येथे राहायचे। तेथे त्यांची कलिंगडाची शेती होती। त्या काळात पण शेतावर चोऱ्या व्हायच्या, त्यासाठी रात्रभर शेतात राखण राहावे लागायचे। माझे सद्गुरू स्वयंसिद्ध होते, म्हणजे त्यांनी कोणीच गुरु केला नव्हता, तरीही कित्येक सिद्धी त्यांनी मिळवल्या होत्या। कित्येक देव त्यांच्यावर आपोआप प्रसन्न झालेले होते। तरीही त्यांनी नंतर एक गुरु केला होता, कारण असे म्हणतात, गुरूंशिवाय सिद्धी इत्यादी गोष्टींना काहीच अर्थ नसतो। संत नामदेव महाराजांना देव भेटत होता, परंतु तरीही त्यांना गुरु करावाच लागला होता। माझ्या सद्गुरूचे जे गुरु होते ते त्यांना नेहमी म्हणायचे की तुला गुरूंची आवश्यकता नाही, मी तर नाममात्र आहे, उलट ज्ञानाने तूच माझा गुरु आहेस। माझ्या सद्गुरूचे गुरु हे खूपच सिद्धहस्त होते। केवळ नजरेनेच ते मोठे दगड फोडायचे। त्यांना सर्व कृत्या सिद्ध होत्या। एखाद्याला सर्व कृत्या सिद्ध असणे म्हणजे ती व्यक्ती किती मोठी असेल याची तुम्हाला कल्पना येईलच। असेच एकदा माझे सद्गुरू आणि त्यांच्या पत्नी हे दोघे काही कामानिमित्त बिलाड स्टेशनवर आले होते। तेथे त्यांना भूक लागली, म्हणून ते हॉटेलमध्ये गेले आणि काही खाण्याची ऑर्डर दिली। ते हॉटेल त्या काळात खूप नावाजलेले हॉटेल होते। हॉटेल साधेच होते, परंतु त्या काळात त्याचा दिवसाचा 5,000चा व्यवसाय होत असे। हॉटेल चांगले चालायचे, पण त्या मानाने सेवा आणि स्वच्छता चांगली नव्हती। धंदा जोरात असल्याने आणि जवळपास एखादे हॉटेल नसल्याने मालकाला खूप गर्व झाला होता आणि त्यामुळे ग्राहकांना तुच्छतेची वागणूक मिळायची। माझे सद्गुरू आणि त्यांच्या पत्नी हॉटेलमध्ये बसले असताना वेटरने पाण्याचा ग्लास त्यांच्या टेबलावर आणून ठेवला। त्यातील एक पाण्याचा ग्लास स्वच्छ धुतला नव्हता आणि त्याला खरकटे लागले होते, म्हणून माझ्या सद्गुरूंनी त्यांना विनंती केली की हा ग्लास जरा बदलून द्या, परंतु तो वेटर तसे न करता त्यांच्याकडे तुच्छतेने पाहून निघून गेला। त्यांनी वारंवार सांगूनही त्याने ऐकले नाही, परंतु शेवटी त्यांनी मालकाकडे तक्रार केली आणि त्यांना तो ग्लास दाखवला। त्यावर त्या मालकाने तो ग्लास बदलून देण्याऐवजी सद्गुरूंना सांगितले, तुम्हाला त्याच ग्लासमध्ये प्यायचे असेल तर प्या, नाहीतर चालू लागा। वरतून बोलला की कुठून कुठून येतात। हे ऐकून सद्गुरूंना खूप वाईट वाटलं आणि ते म्हणाले, ठीक आहे, तुझे हॉटेल तुलाच लकला बसो। आता जेव्हा तू माझ्या स्वतःहून हॉटेलमध्ये बोलावून तुझ्या हाताने चहा प्यायला देशील तेव्हाच तुझ्या हॉटेलवर येईल। त्यावर तो मालक त्याला अजून काही बोलू लागला। त्याच्या जागेवर बसला आणि त्याने दोघांना सांगितले की ह्या माणसाला इथून हकलून द्या। सद्गुरू खूप साधे राहायचे, एकदम साधे कपडे। त्यांना पाहून कोणालाच वाटले नसते की त्यांच्याकडे काय आहे की नाही। ते त्या मालकाला काहीच म्हणाले नाहीत व तेथून निघून गेले। त्यांनी जर ठरवले असते तर त्या मालकाला तिथेच होत्याचं नव्हतं करून टाकलं असतं, पण ते बाहेर गेले आणि एकवार त्या हॉटेलकडे आणि त्याच्या मालकाकडे पाहिले। त्यांना असा विचार आला की माझ्याशी हा जसा वागला तसाच इतरांशीही वागत असणार, परंतु सवयीप्रमाणे ते देव त्यांचं भलं करो इतकंच म्हणाले आणि घरी गेले। मित्रांनो, तुम्ही गजानन विजय ह्या ग्रंथाचे वाचन पारायण केले असेल तर तुम्हाला एक गोष्ट माहिती असेल की ही जी गोष्ट मोठी माणसं म्हणजे साधक भक्त असतात, त्यांचे देव नेहमीच रक्षण करत असतो। तसेच जरी त्याच्या भक्ताने एखाद्या शिक्षा नाही केली तरी तो करतोच। त्या दिवसानंतर त्या हॉटेलला जशी नजरच लागली तिकडे कोणीच फिरकणासे झाले। रोज जिकडे शेकडो ग्राहक जायचे तिकडे आता रोज एक सुद्धा फिरकायचा नाही। हळूहळू तेही फिरकेना बंद झाले। हॉटेलचा मालक खूप चिंतेत असायचा, त्याला काय करावे काहीच कळत नव्हते।
त्याने खूप उपाय केले, परंतु काहीच उपयोग झाला नाही. एक दिवस तो हॉटेलवर बसला असताना साधू तिकडे आला. त्याला पाहून मालकाला वाटले की हा कोणीतरी सिद्ध पुरुष दिसतोय, म्हणून हा आपल्या हॉटेलमध्ये काही खायला आला तर याच्या चरण स्पर्शाने आपले हॉटेल पावन होऊन परत चालू लागेल. म्हणून तो गल्ला सोडून त्या साधूकडे आला आणि म्हणाला, महाराज हमारे यहाँ बधारे और सेवा का मौका दे. त्यावर तो साधू म्हणाला की तुम्हारे यहाँ का पानी भी मेरे लिए विष समान है. त्या मालकाला काहीच कळत नव्हते, कारण तो साधू पहिल्यांदाच त्या भागात आला होता. त्याने परत विचारले असता तो साधू म्हणाला कि यहाँ किसी नेकदिल इंसान का बहुत अपमान होने की वजह से भगवान ने ही यहाँ से मुंह मोड़ लिया है और जहाँ भगवान नहीं वहाँ हम नहीं. तो असे म्हणल्यावर त्या मालकाला आठवले की त्याने काही महिन्यांपूर्वी अजिबात चूक नसताना कोणाचा तरी खूप अपमान करून त्याला हॉटेलमधून घालवून दिले. त्याला आता त्याच्या कृतीचा खूपच पश्चाताप होत होता, परंतु काहीच उपयोग नव्हता. त्याने सद्गुरूंना शोधण्याचा प्रयत्न खूप केला, माणसे पाठवली, परंतु थाकपत्ता लागला नाही. पाहता पाहता आता त्याच्या हॉटेलचे साध्या टपरीत रूपांतर झाले होते. सद्गुरू ही सर्व घटना कधीचेच विसरून गेले होते. एक दिवस म्हणजे साधारण 6 महिन्यानंतर ते परत काही कामानिमित्त त्या भागात गेले असताना हॉटेल मालकांना त्यांना पाहिले तसे तो धावत आला आणि त्यांचे पाय पकडून रडू लागला. त्यांची माफी मागू लागला. त्यांना हातात धरून हॉटेलमध्ये म्हणजे टपरीवर घेऊन गेला आणि स्वतःच्या हाताने चहा दिला आणि म्हणाला की माझी तुम्हाला ओळखण्यात खूप चूक झाली. त्यावर सद्गुरू म्हणाले, तुला तुझी चूक समजली ना, मग झाले तर लक्षात ठेव की प्रत्येक ग्राहक हा देव समान असतो. त्याची सेवा हाच धर्म असला पाहिजे. कोणी काही तुझ्याकडे फुकट मागत नाही, त्याचे मोल चुकवतो, तर तू पण तुझ्या सेवेचे मोल चुकवले पाहिजे, नाहीतर देव रागवतो. त्यानंतर सद्गुरू तिकडे चहा घेतला आणि त्यांचा निरोप घेतला. त्या दिवसापासून परत त्या हॉटेलवर ग्राहकांची लाईन लागू लागली आणि पहिल्यासारखे झाले, परंतु आता तिकडे ग्राहकांचा सन्मान होऊ लागला. तर मित्रांनो, सद्गुरूंचा अनुभव तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, जो कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.